रावेर तालुक्यातील वाघोड गावातील पीक संरक्षण संस्थेच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण व्हावे आणि शेती शिवार सुरक्षित राहावे या उद्देशाने गावागावात पीक संरक्षण संस्था स्थापन करण्यात येतात. मात्र वाघोड येथील संस्थेच्या मनमानी निर्णयांमुळे शेतकऱ्यांनाच मोठा फटका बसत असल्याचा आरोप होत आहे. शेती शिवारात चाऱ्यासाठी मेंढपाळांना परवानगी देताना गावातील शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे पिकांचे नुकसान होत असून आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. याशिवाय काही मेंढपाळांकडनं शेतमालक महिलांना धमकावणे, अंगावर धावून जाणे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. या सर्व प्रकाराबाबत शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या असतानाही संस्था चालकांकडनं कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे सांगितले जात आहे. उलट फक्त गाऱ्हाणे ऐकून चहापाणी करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप वाढला आहे. या दरम्यान हा प्रकार तात्काळ थांबवण्यात आला नाही तर 10 तारखेपासून वाघोड पीक संरक्षण संस्थेच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आता या प्रकरणाकडे प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.